श्वास मावला नसून जाय पडेना चंपानी बाई तुझं काय बाई नेलं ग चंपानी बाई तुझं काय बाई नेलं महाराष्ट्र ही भूमी संतांची, शूरवीरांची आणि परंपरेची, ही ओळख आपल्या महाराष्ट्राची. इथे प्रत्येक सण हा केवळ उत्सव नसतो, तो असतो भावनांचा, एकोप्याचा आणि संस्कारांचा संगम. गणेशोत्सवाचा जल्लोष, दिवाळीचा प्रकाश आणि गुढीपाडव्याचा नवा आरंभ, वारकऱ्यांच्या ओव्या, टाळ मृदंगाचा नाद आणि विठ्ठल नामात रंगलेली भक्ती, हे सारे रंग महाराष्ट्राच्या संस्कृतीला उजळवतात. हाच आहे आपल्या परंपरा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. भगवद्गीतेचा अर्थ सर्वसामान्यांना सांगणाऱ्या माऊलींचा हा महाराष्ट्र. भागवत धर्माचा पाया रचणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींची ही 750वी जयंती. दुरितांचे तीव्र भक्ती, श्रद्धा आणि प्रेमाचा साक्षात अनुभव म्हणजे पंढरीची वारी. 28 युग आपल्या भक्तजनांसाठी कटेवला सावळा विठुराया आणि त्याची सोबतीण रखुमाई. इथे सारेच समान, सारेच वारकरी त्या विठुरायाचे. वारकऱ्यांच्या भक्तीचा उत्कट आविष्कार म्हणजे रिंगण सोहळा. हा क्षण फक्त पाहण्याचा नसतो, तो अनुभवण्याचा असतो. हे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न दाखवलं ते छत्रपती शिवरायांनी. धैर्य, बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीच्या जोरावर उभं राहिलं. ढोल ताशा हा केवळ वाद्यांचा गजर नाही, तर तो आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा हुंकार, महाराष्ट्राच्या शौर्याचा आणि भक्तीचा जागर. गणपती बाप्पाच्या स्वप्नांची नगरी, कधीही न थांबणारं शहर मुंबई. इथे प्रत्येक माणूस स्वप्न घेऊन येतो आणि मेहनतीनं ती पूर्ण करतो. उंच थांबत नाही. चित्रपट सृष्टीपासून शेअर बाजारापर्यंत ही आहे मुंबई. फक्त शहर नाही, ती आहे एक ठसकेबाज आवाज खुंटतो तेव्हा एका क्षणात काळजाचा ठोका चुकतो. कारण ही आहे आपली लावण्यवती लावणी. लावणी म्हणजे सौंदर्याचा एक अनमोल दागिना, जिच्या कधी शृंगाराचा ओघ होऊन वाहणारी, तर कधी वीर रसाची तलवार होऊन तळपणारी ही लावणी म्हणजे मराठी संस्कृतीचा सर्वात देखणा आविष्कार.